मनुष्य आपल्या जीवनात कोणतेही काम करतो, शनिदेव नेहमी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतात. म्हणूनच शनिदेवाला कर्माची देवता म्हणतात. जे चांगले कर्म करतात त्यांना शुभ फळ देतात आणि जे वाईट कर्म करतात त्यांना शनी दोषाला सामोरे जावे लागते. शनिदेव हा सूर्यपुत्र आणि माता छाया यांचा पुत्र आहे. मृत्यूची देवता यम हा त्यांचा भाऊ आहे. शनिदेव हा कर्माचा देव आहे, तर यमदेव हा मृत्यूनंतर निर्णय घेतो. शनिदेवाची वाणी ही कावळा आहे. मंडळी, आपल्या आजूबाजूला असंख्य चांगल्या वाईट घटना रोज घडत असतात. या सर्वांचा आपल्या मनावर सुद्धा परिणाम होतच असतो. कुणाचा विजा आला किंवा विवाह ठरला तर मन आनंदित होते, प्रसन्न वाटते. पण कुणाला गंभीर आजार किंवा तत्सम घटना घडली तर मन हळहळते, वाईट वाटत राहते आणि त्यात कुणी जवळचे असेल तर मग कित्येक दिवस त्याचा परिणाम आपल्या मनावर राहतो. पण असे का घडले याचा विचार आपल्याला त्या व्यक्तीने केलेल्या पूर्व आयुष्यातील कर्मांपाशी नेतो. त्यावेळेस असे वाटते की इतकी वाईट कर्मे केली आहेत म्हणून हे फळ आहे. कदाचित झालेली शिक्षा कमीच आहे. आयुष्यात कुठलीच गोष्ट अशीच घडत नसते. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतेच. याचे मूळ कुठेतरी आपण केलेल्या कर्मातच असते. आपला राग, लोभ, दुसऱ्याबद्दलचा द्वेष, तिरस्कार, मत्सर अनेकदा पराकोटीला पोचतो आणि आपल्या हातून वाईट कृती किंवा बोलण्यातून समोरच्याला दुःख दिले जाते. याचा परिणाम म्हणजे आपण आपले स्वतःचे कर्म वाढवून ठेवतो, जे पुढे आपल्यालाच फेडावे लागते. मंडळी, आपल्याला दुखावणाऱ्या, अपमानित करणाऱ्या व्यक्ती खूप असतात. आजकाल तर गरजेपुरते इतरांना वापरून घेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कारण माणसाची स्वार्थी वृत्ती खूप वाढली आहे. कामाशिवाय आजकाल बात नाही. असो, कलियुग आहे हे, ह्याहून वेगळे अपेक्षितच नाही. पण अनेकदा चांगल्या व्यक्तींना त्रास होतो. त्यांच्या चांगल्या स्वभावाचा फायदा करून त्यांना फेकून दिल्याची भावना त्यांच्या मनात येते आणि त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडून जातो. आपणही उलटावार करू शकतो, फाडफाड बोलू शकतो, पण हे सर्व करून मिळणार काय? पुन्हा आपण आपलेच कर्म वाढवून ठेवणार आणि मग ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणार. मंडळी, शनी महाराज कुणाला सोडत नाहीत. तिथे वशिला चालत नाही किंवा पैशाने त्यांना विकतही घेता येत नाही. योग्य वेळ आली की ते शिक्षा करतातच आणि अशी शिक्षा करतात की दुनिया पाहत राहते. त्या शिक्षेची तीव्रता आणि दाह इतका भयंकर असतो की त्यावरून समोरच्याचा सुद्धा चूक करताना 10 वेळा विचार करेल. शेवटी 100 अपराध झाल्यावरच शिक्षा होते, पण ती होतेच होते. शनीचे नियम कडक आहेत. त्यांची शिक्षा सुनावली की संपले सर्व काही. मग फक्त ती निमूटपणे भोगणे हेच आपल्या हाती राहते. तिथे माफी नाही, कुणालाही नाही. मी कसाही वागेन, कुणाचा बाप माझे वाईट करू शकणार नाही, या भ्रमात माणसाने राहू नये हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आपल्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या व्यक्तीचा विरह होत्याचे नव्हते होणे हीच शनी महाराजांची शिक्षा आहे. माणसे फेकून द्यायची फार हौस आहे ना, मग द्या. मग बघा शनी तुम्हाला कुठे फेकून देतो ते. कुणाला कमी लेखू नका. कुणाच्याही परिस्थितीवर, व्यंगावर, अपयशावर हसू नका. कुणाची निर्भस्तना, निंदा करू नका. आपल्याला वेळोवेळी मदत करणाऱ्या लोकांचे ऋण माना आणि त्या ऋणात राहा. गोड बोलून सहानुभूती मिळवून आपली कामे करून घेऊ नका. स्वाभिमानाने जगा, कारण आपली कष्टाची भाकरी शेवटी गोड लागणार आहे. कशाला राग करताय कुणाचा? इथे सर्व सोडून द्यायचे आहे तुम्हाला. आम्हाला सगळ्यांनाच विसरा आणि मुक्त व्हा या षडरूपूंच्या ओझ्यातून. बघा कसे मोकळे मोकळे वाटेल आणि शांत झोप सुद्धा लागेल. कशाला शनिदेवाच्या शिक्षेस पात्र ठरायचे? विचार करा. कोरोनाचा धक्का, फटका जग अजून पचवू शकला नाही. लाखोंची खरेदी क्षणात करणारे रस्त्यावर बेघर झाले. का नाही बघवत आपल्याला दुसऱ्यांचे चांगले? अहो, माझ्याकडेही सर्व आहे, मग नक्की कसला राग? काय बघवत नाही आहे आपल्याला? दुसऱ्याचा आनंद बघवत नाही की त्यांची मुले परदेशात शिकायला जात आहेत हे बघवत नाही. जो तो आपापल्या कर्माचा धनी. आपले पूर्वकर्म आपले आजचे आयुष्य घडवत आहेत. मग आजचे कर्म जर उद्याचा आपला दिवस घडवणार असतील तर ते नक्कीच अधिक उत्तम असायला हवे ना. पटते का? मंडळी, शनी मनावर आघात करणारच. तुमची प्रिय वस्तू, व्यक्ती हिरावून नेणार. तुम्ही इतरांना रडवलेत ना, त्यांचा अनादर केलात, निंदा केलीत, लोकांना पाण्यात पाहिलेत. भोगा आता आपल्या कर्माची फळे. रवी म्हणजे सूर्य सकाळी उगवतो आणि आपल्या आशा पल्लवित होतात. इतकी त्या सूर्यप्रकाशात ताकद आहे. मध्यान्हीला सूर्य डोक्यावर तळपत असतो तेव्हा त्याच्याकडे पाहणेही अशक्य असते. पण ह्या दोन्ही अवस्था सोडून संध्याकाळी तो अस्ताला जातो. यावरून आपण काय शिकतो?
आपल्या आयुष्याची ह्याच 3 अवस्था आहेत. पटते का? आपलेही आयुष्य बदलत जाणार, वय पुढे जाणार, शरीर खचणार आणि मन सुद्धा. आयुष्य काय कधी वळण घेईल कुणालाच सांगता येत नाही. निसर्ग सुद्धा जिथे शाश्वत नाही तिथे आपले आयुष्य काय? घमेंड, अहंकार माणसाच्या आयुष्याची माती करण्यासाठीच आलेला असतो. मी म्हणजे कोण? अरे तू कुणीच नाहीस, कारण साक्षात ते काय करतील समजणार सुद्धा नाही. जरा पैसा आला की आपले वागणे बोलणे इतके बदलते की जसे काही कुणाची गरजच नाही आपल्याला. अहो गरज जन्माला घेऊनच आलेलो आहोत आपण. म्हणूनच माणसात आनंद शोधा, सगळ्यांना धरून राहा, कारण शेवटी परमेश्वर माणसातच आहे. महाराजांच्या सेवेत राहून आपला अहंकार सुद्धा नष्ट होईल. वास्तवाची जाणीव होऊन जगाला प्रवृत्त करेल हे नामस्मरण. आजूबाजूच्या घटना पाहून मन व्यथित झाले. प्रथम 10 रुपयाची चोरी, मग 100 असे करत पुढे ते हात काय काय करतील, कारण आपल्याला वाटते कोणी पाहत नाही आपल्याला, शिक्षा कोण करणार. पण शनी महाराज आहेत आणि त्यांचे अस्तित्व आभारित आहे. आपल्या कर्माचे फळ दिल्याशिवाय ते राहणार नाहीत. आपल्या आयुष्याची इतरांची तुलना करणे बंद करा. जे आहे ते आहे. कुणाचा हेवा तिरस्कार करून आपले भले निश्चित होणार नाही. उलट संकटे आपली पाठ सोडणार नाहीत. देव शिक्षा कधीही करत नाही. या चुकीच्या कल्पना उराशी बाळगू नका. वेळ आली की शनी महाराज एका क्षणाचाही विलंब न लावता शिक्षा करतात. जन्मभराची अद्दल घडवतात. सगळा माज क्षणात उतरतो. त्यामुळे कुणीही देवांच्या वरती जाऊन बसायचा प्रयत्न सुद्धा करू नये. वरील सूर्याचे उदाहरण हेच आपले आयुष्य आहे. एक दिवस आपला अहंकार आणि माज उतरतोच. उतरतो आणि तो असा उतरतो की भल्या भलांची झोप उडते आणि इतरांना दहशत बसते. आयुष्य नेहमी तेच राहत नाही. हेच आपल्याला सूर्यानेही शिकवले आहे. आपण सगळेच मातीतून आलो आणि मातीतच मिसळणार आहोत. त्यामुळे मी करणे सर्व फोल आहे, कारण जो सूर्य उगवतो तो मावळतो देखील.